सोलापुरातील असंघटित 1200 कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पातून दुसऱ्या टप्प्यात 408 लाभार्थ्यांना सदनिका मिळणार आहेत. त्यासाठी संगणकीय पद्धतीने सोडत कैलासवासी वी. शिवदारे मंगल कार्यालयात काढण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, सचिव अण्णाराव कानडे, माजी नगरसेवक अमर पुताले, माजी नगरसेविका शालन शिंदे, कल्पना कारभार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकडे, गृहनिर्माणचे राजेश दिड्डी उपस्थित होते. माजी राज्यमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, आपण सगळ्यांनी राहिलेल्या लोकांनी त्यांचे कागदपत्र अजूनही तिथं हजर केले. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही कागदपत्र द्या, वेळेवर लागते द्या. कारण जेव्हा पहिल्या सुरुवातीला आम्ही प्रोजेक्ट चालू केले होते तेव्हा आपल्याला फक्त 71,000 रुपये जो बांधकाम कामगार त्याची नोंद केला आणि त्याने वेळेवर लागते पडले त्यांना 71,000 रुपये 75,000 रुपये त्यांना ती घर मिळणार आहे. आणि त्यानंतर जे उशिरा आले वेळेला त्यांना 1,71,000 मिळणार. 1,71,000 मध्ये आपल्याला आपण केंद्र राहतो आपल्याला माहिती सोलापूरमध्ये जागेचे भाव काय एक 100 फूट जागा आपल्याला मिळू शकत नाही, पण आपल्याला एक घर मिळू मिळालेलं आहे. या हे घर केवळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जे बांधकाम कामगार आहेत जे कामगार आहेत पण तिथे आपण नोंद केलेले आपण त्याचा सभासद झालेला आहे त्यांना आज 3,71,000 मध्ये त्यांना आता सध्याला घर मिळालं. एवढं स्वस्तामध्ये घर आहे आणि चांगल्या रीतीने सगळ्या सोयी मूलभूत सुविधा पिण्याचं पाणी असू दे, रस्ते असू दे, पुढं आपल्याला जेव्हा जसं घरं पूर्ण होते तेव्हा त्याचे दवाखाने होईल, एवढे घरं झाल्यानंतर तिथं आपण शाळा होईल. म्हणजे आपल्याला जे सोयी तिथे मिळाला पाहिजे या सगळ्या सोयी या जागेमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खरंच सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपल्या गृहनिर्माण संघटनेचे चेअरमन बिराजदार आमचे कानाडे असू दे यांच्याशी मी आभार मानतो की चांगल्या प्रकारे आपण या सर्वसामान्य कामगार लोकांना तसंच गोरगरिबांना चांगल्या प्रकारचा प्रकल्प तुम्ही सुरू केलं आणि आपल्या मतदारसंघातल्या लोकांना घर मिळवून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे. याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि तुमच्या पुन्हा एकदा या